महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गेल्या 2 दिवसांमध्ये संत ही संकल्पना आणि संतत्वापर्यंत जाण्याचा वैचारिक मार्ग त्याचा आपण पहिल्या दिवशी चिंतन केलं. काल त्या अंतर्गत संत संकल्पना, संत मान्यता, संत स्वभाव याच्यावर काल आपण थोडं चिंतन केलं. आणि संतांमध्ये जे बदल घडतात, वैचारिक बदल, थोडा आवाज बदल, जे वैचारिक बदल साधू संतांमध्ये घडतात त्याला मूळ कारण कोण आहे तो आजचा आपल्या चिंतनाचा विषय आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना लक्षात यावं, म्हणजे चिंतनाची दिशा आपली कशी आहे जगद्गुरु तुकोबारायांची ते आपल्याला थोडीशी लक्षात यायला पाहिजे म्हणून सांगते. इतके सहनशील संत, इतके उच्च पदाला प्राप्त संत, इतकं गांभीर्य जीवनामध्ये ओतपोत भरलेली जगद्गुरु तुकोबारायांच्या साधू संतांच्या जीवनातली शांती, अशांत जगामध्ये अचल मेरू पर्वताप्रमाणे राहणारे संत, त्याला मूळ काय असतं? कुठल्या मातीनं हे साधू संत तयार होतात? यांचा आहार कसा असेल, यांचा विहार कसा असेल, काय यांना भोगाची इच्छा होत नाही, काय यांना धनाची इच्छा होत नाही, काय यांना कधी असं वाटत नाही की या जगताची सत्ता आपल्याकडे मिळाली. मनुष्यच आहे, तर ह्या आकांक्षा त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण न होण्याचं कारण काय? त्याचा मूळ गाभा चिंतन म्हणजे आज आपला विषय आहे. कशा पद्धतीने मनाचं परिवर्तन होतं, विचार परिवर्तन होतं, त्याचं मूळ अध्यात्म ज्ञान आहे. अध्यात्म ज्ञान शब्द आपण ऐकलेला आहे, आत्मज्ञान शब्द आपण ऐकलेला आहे. आपल्या ऐकण्यात काही कमतरता आहेत असं मला सुचवायचं नाही. कधी कधी श्रोते वाक्याची सुद्धा चूक काढू शकतात, तितके बिनचूक असतात. पण सगळं जीवन चुकीचं असतं तरी ती चूक काढतच असतं. आत्मज्ञान हा शब्द सामान्य शब्द आहे. आत्मज्ञान काय म्हणजे स्वतःचं ज्ञान, संपला विषय. त्याचा शाब्दिक अर्थ संपला, स्वतःचं ज्ञान. आणि जर एखाद्याला म्हटलं की बा स्वतःचं ज्ञान काही सांगायची गरज आहे त्याला, स्वतःचं ज्ञान मला कोण आहे मला माहित नाही का, मी कसा आहे मला माहित नाही का, माझ्याकडे जाणीव नाही का, माझं अस्तित्व काय आहे, माझी ताकद काय आहे, माझ्याकडे काय उणीव आहे, ते किती बुद्धिमान आहे ते मला माहित नाही का, याला आत्मज्ञान नाही म्हणून. आत्मज्ञान शब्दाचा अर्थ आहे जड असणारं शरीर, न दिसणारं मन आणि न दिसणाऱ्या मनावर नियंत्रण करणारी बुद्धी आणि बुद्धीमध्ये प्रेरक असणारं चैतन्य, त्याचं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. हे जरा त्याचे समजून घ्या. कसे सगळ्यात प्रथम जर ज्ञान असेल तर ते शारीरिक ज्ञान आहे. बॉडी तंदुरुस्त आहे का, शरीर प्रकृती कशी आहे, वात प्रकृती आहे का, पित्त प्रकृती आहे का, नुसतीच प्रकृती आहे. पहिलं ज्ञान. हे ज्ञान आत्मज्ञान आहे, हे शारीरिक ज्ञान आहे. वैद्यकीय शास्त्रामध्ये ते उपलब्ध होतं. काय खाल्लं म्हणजे काय होतं, वैद्यकीय शास्त्र. दुसरं ज्ञान आहे मनाचं. शरीर दिसतं आपल्याला पण मन दिसत नाही, मनाची वास्तविकता आपल्याला कळत नाही. हे मानवी जीवन आहे. मन कळालं पाहिजे. शरीर कळालं म्हणजे आत्मज्ञान कळालं अशातला भाग नाही. शारीरिक दृष्टी म्हणतात त्याला, शरीर शास्त्र म्हणतात त्याला. वैचारिक प्रेरणा, वैचारिक जीवन, वैचारिक स्थिती
पण सगळ्यात पहिलं ज्ञान ते शारीरिक ज्ञान, त्याच्यावर संशोधन होतं. शरीरावर अदृश्य मन नियंत्रित करतं. शरीरावर ते मन दिसत नाही, त्याच्या नियंत्रण करण्याच्या प्रक्रियेवरून, त्याच्या विचारसरणीवरून त्याच्यात जे दोष काढले, काम, क्रोध, लोभ, हे दोष शारीरिक नाहीये, ते मानसिक दोष आहे. शारीरिक निरोगी झाला पण मन निरोगी झालं का नाही. आणि अध्यात्मशास्त्राचा नियम असा आहे, कुठल्याही माणसाचं शरीर हे मनावर आधारित आहे. मन जर प्रसन्न नसेल तर मनाप्रमाणे शरीराचे रोग होतात. हे अध्यात्मशास्त्र दोन शब्द आहेत, आधी आणि व्याधी. व्याधी जे असतात ते शरीराचे असतात आणि आधी शब्दाचा अर्थ आहे आध्यात्मिक, मानसिक. व्यायाम करून योगशास्त्र निष्णात होऊन अर्जुन रणभूमीवर उभा होतो आणि भगवान श्रीकृष्णाची दया आहे. हात गरम झाला पाहिजे अर्जुनाचा, म्हणून छोट्या छोट्या माणसापासून त्यांनी मारत वर गेला पाहिजे. हे भगवंताची दया, एकदमच झेंडा पुढं नको. म्हणून सर्वसामान्य ठिकाणी अर्जुनाचा रथ भगवंतांनी उभा केला. तर त्या अंगामध्ये उर्मिची जी असतं त्या अर्जुनाच्या, आणि शब्द पकडण्याचा प्रयत्न करा बरं काय बोलतो. उर्मी शब्दाचा अर्थ आहे मानसिक ऊर्जा. ती इतकी जास्त होती अर्जुनामध्ये की त्याला ते समोर त्यांच्या रथ उभा केला ना, ते मूर्ख वाटायला लागले. त्याचं नाव आहे मन. अरे मी कोण आहे, ते समोरचे कोण आहे, यांच्या बरोबर मी बोललो, हे माझ्या लायकीचे युद्ध करण्याचं. आणि ती जी उर्मी आहे, मानसिक ऊर्जा आहे, ती शब्दातून बाहेर पडते. इतके वेगळे शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आहेत अर्जुनाच्या बाबतीत. आणि भगवंताला म्हणतात, भगवंता कुठे रथ उभा केला. भगवंताला बरं, ज्याच्या हातात रथ आहे आणि त्याला कल्पना आहे. आता जीवाची कल्पना ईश्वराला नसेल तर कोणाला असेल. अर्जुनाचा रथ कुठे उभा करावा हे कृष्णेश्वर कोणाला समजणार आहे. पण त्यांनी उभा केलेल्या रथावर संशय, त्याचं नाव आहे मनुष्य, मानव. ईश्वराने दिलेली व्यवस्था नाकारणं म्हणजे मनुष्य. वैचारिक संकल्पना मोठी आहे, पण ईश्वराने तुम्हाला कुठं उभं केलंय, कुठले अधिकार केले त्याची जाणीव नाही, अपेक्षा वाटते. काय गोड प्रश्न आहे. आणि मग भगवंताला तो शब्द वापरलेला आहे, त्या गोड आणि मधुर शब्द आहेत. कृष्णा, अरे जरा माझ्याकडे पहा, माझी योग्यता पहा, माझं जीवन पहा, आणि ज्यांच्या पुढे रथ उभा केलेला आहे यांच्याही माझी योग्यता होऊ शकते. एक आले असती आघवे, अर्जुनाचे शब्द प्रयोग आहेत बरं. एक आले असती आघवे तरी कौमुशी ना झुंजावे, ते रणी लागे पहावे म्हणून लढण्याकरता सगळेच लोक आलेले आहेत. एक आले असती आघवे तरी कौमुशी ना झुंजावे, त्याचं नाव आहे मन. ते रणी लागे पहावे म्हणून भगवंत म्हणतात कौरवाबरोबर युद्ध करायचे ना, मग कौरवाच्या पुढेच रथ उभा केलाय. त्याच्याविषयी त्याचं मत काय आहे ते सांगतात. झुंजाची तरी आवडी धरती तरी संग्रामी धीर नव्हते. लढण्याची आवड आहे पण लढायला आल्यानंतर संग्रामी धीर नव्हते. म्हणून भगवंता माझा रथ काढ इथून, अशा माणसापुढे उभा कर जिथं मला युद्ध करायला आनंद वाटेल. भगवंत थोडे नटखटच आहे. भगवंत म्हणले जरा ताकद आहे तुझ्यामध्ये. अगोदर मारण्यासारखे लोक होते, तिथे उभं गेलं, सुरू करायचं तिथं, ती गेलं सोडून. आता ते मारताच येणार नाही अशा पुढे उभा केला. जेवढी मानसिक ऊर्जा आहे ना ती संपते. पहिल्या हा समोरच्याचा प्रभाव आहे. भीष्म आणि द्रोण हे काही सामान्य माणसं नाही. कौरवाच्या बाजूने युद्ध करतात म्हणजे काही सामान्य नाही. बाजू कोणाची असो, व्यक्ती सामान्य नाही. शब्द नीट आहे का.
जीवन जगत असताना कुठल्या बाजूने राहावं लागतं, कुठल्या बाजूने निर्णय करावा लागतात, हा प्रारंभाचा विषय आहे. पण व्यक्ती सामान्य नसला पाहिजे, हा अध्यात्माचा विषय आहे. खरं तर कसंही करावं लागतं, तो जीवनाचा भाग आहे, प्रेरक आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही सामान्य नसले पाहिजे. भगवंतांनी त्याची धास्ती घ्यावी असे भीष्म नाही कळलं अजून. भगवंताचाच अवतार परशुराम मानला जातो आणि त्या परशुरामाचा पराभव करणारे भीष्म म्हणजे पर्यायाने भगवंताचाच पराभव होतो. जे दशावतार मानले जातात हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये, त्या दशावतारापैकी परशुराम आहेत आणि त्याचा पराभव भीष्म करतात. त्याच्या समोर अर्जुनाला उभं केलं, काय ताकद बोलायची मला. आणि दुसरी असं की नात्यानं आजोबा लागतात आणि घरून घालायचं कसं हे ज्यांनी शिकवलेलं आहे ते द्रोणाचार्य. मारता न येण्यासारख्या वस्तूचा महाराष्ट्रात नीट आहे का? जिथे रथ उभा केला आहे तिथं मानसिक ऊर्जा जास्त झाली आणि जिथे नको आहे तिथे भगवंतानी रथ उभा केला, असलेली मानसिक ऊर्जा संपली. याला आधी म्हणतात. डोळ्यामध्ये इतकी ताकद आहे भीष्माच्या आणि द्रोणाच्या. अर्जुनाकडे पाहिलं तर हा थरथर कापायला लागला. आणि हे बोलणं इतरांचं नाहीये, ते अर्जुनाचंच बोलणंय. गांडीवम शौशके हसतात शस्त्रक परिदह्यते न ते शक्नो व्यवस्थातून अवस्थातून न शकनो मी. उभं राहण्याकरता मी समर्थ नाही. भ्रमती वचने मना, मन फिरायला लागतं. सकाळी सकाळी व्यायाम करून आलेला, योगशास्त्र तयार केलेला, ज्याच्या समोरच उभा केलाय त्यांना आव्हान करणारा. तर एकदम तेजस्वी माणसाच्या समोर उभा राहिला आणि मनातलं तेज निघून गेलं, शरीर शक्ती शून्य, हातातलं धनुष्य गळून पडलं. चोख परिदह्यते. शोक जर निर्माण झाला ना तर कणकणी येते, त्याला म्हणतात स्वस्त परिदह्यते. नदी शकणं व्यवस्था असून भ्रमती वचने मना, आणि ते मन फिरायला त्याचं नाव मन. हे अदृश्य मन शरीरावर नियंत्रित करतं आणि या अदृश्य मनाला खाद्य पुरवणारी जर वस्तू असेल तर ती बुद्धी. फिरणारं मन, भ्रमण करणारं मन स्थिर करायचं असेल तर त्याला विचार पुरवले गेले पाहिजेत. आपण तिथे कमी पडतो कारण की विचार आपल्याकडे नसतात, म्हणून मनाच्या मागे आपण भटकत नसतो. हरिपाठामध्ये ज्ञानोबराय सांगतात, मनोमार्गे गेला तो तेथे प्रमुख. मनाच्या मार्गाने जाणारी माणसं उत्क्रांती करू शकत नाही. मन कुठेही अडकतं, कुठेही थांबतं, काहीही विचार मनामध्ये येतात. मनाची सगळ्यांची अवस्था सारखी आहे. मन कामना प्रधान आहे. वेगळ्या भाषेत सांगायचं म्हणजे मन भिकारी आहे, मागतच राहत. जे दिसेल त्याला मन मागतं, पण आतमध्ये त्याच्यावर नियंत्रण करण्याची वैचारिक शक्ती म्हणजे बुद्धी असते, ती त्याला आवडत असते. बोलू नको, एखादी गोष्ट आवडते बोलू नको. लहान मुलं जे असतात ना त्यांना आपलं घर आणि दुसऱ्याचं घर माहीत नसतं, कारण की विचारशक्ती कमी असल्यामुळे कोणाच्याही घरात गेलं तिथे लहान मुलं चमकणाऱ्या वस्तूला हात मारतात. मोठ्या माणसाचं मन जातं पण बुद्धी असल्यामुळे हात मारू देत नाही, एवढा फरक आहे. लक्षात आलं? वैचारिक शक्ती जागृत झाल्यामुळे हात मारता येत नाही, पण मन मारलेलं आहे. एखाद्याचं सोनं पाहिलं, मन लगेच नव्हतं असलं पाहिजे. असलं पाहिजे म्हणजे मन गेलेलं आहे, हात मारून आले मन. पण वैचारिक शक्ती सांगते ते आपले नाही करत आणि चेहऱ्यावर कळू देत नाही. त्याचा ब्लँक चेहरा काय मनामध्ये गोंधळ झालेला आहे ते कळत नाही, म्हणून तुम्ही आम्ही एकत्रित बसलो. एकमेकाची मन जर एकमेकाला कळालं तर काय गोंधळ होईल जगात हे सांगता येणार. मन येते ज्ञानोबराय सांगतात, या असो मनी काम सदाची आहे. कामना प्रधान सतत मन असतं. किती शिका, अध्यात्म शिका, व्यवहार शिका, मन मागणारच. वैचारिक शक्ती कमकुवत पडते, त्याचं नाव आहे अध्यात्मशास्त्र. नियंत्रण जर मनावर ठेवायचं असेल
ते विचाराचं नियंत्रण लागतं. विचार ही परमार्थातली पहिली पाहिजे. तुमच्या गळ्यात नाळ आहे, तुम्ही संन्यस्त आहात, देवाची पूजा करणारे आहात, आणि जर विचारशक्ती तुमची कमकुवत असेल तर परमार्थिक लोक तुम्हाला स्वीकार करत नाही, अंधश्रद्धाळू म्हणून सोडून देते. सगळं पाठ असेल तुमचं, पण वैचारिक शक्ती जर कमकुवत नसेल, अध्यात्मात तुम्हाला शून्य मानलं जातं. आणि या विचार शक्तीला कशा रीतीनं बदलायचं, त्याच्या पाठीमागची जी चैतन्य शक्ती, त्याचं नाव आहे हृदय. विचार शक्तीने धन कमावलं, हृदय जर चांगलं असेल तर ते सामाजिक कामाला उपयोगाला येईल. आणि हृदय जर प्रेमयुक्त नसेल, तेच धन परस्त्री हरण करण्याकरता उपयोगाला येतं. हे असे मानवी जीवनाचे टप्पे. पहिले शरीर, शरीरावर नियंत्रण करणारं मन, मनावर नियंत्रण करणारी वैचारिक शक्ती बुद्धी, आणि बुद्धीला मार्गदर्शन करणारं हृदय. आणि हृदय म्हणजे संत, बुद्धी म्हणजे विज्ञान, मन म्हणजे कवी, आणि शरीर म्हणजे पैलवान. केवळ शरीराकडे लक्ष देतात, पैलवान म्हणतात, अजिबात दुखी नाही बरं का. आमच्या शास्त्रामध्ये असं दिलेलं आहे, हे फक्त दोनच माणसं सुखी आहेत, शरीराच्या स्तरावर जगणारे सुखी आणि हृदयाच्या स्तरावर जगणारे सुखी. हे तिन्ही सुखी मधले माणसं. हे शरीराच्या स्तरावर जीवन जगतात, सुखीच नाही अजिबात. जेवण करणे आणि व्यवस्थित झोपणे, डोकं चालवायचंच नाही. भीमाला कधी ताप आलाय असा इतिहासच नाही, आणि अर्जुनाचा कधी ताप गेला हा इतिहास नाही. सतत डोक्याला ताप करून घेणारा म्हणजे अर्जुन. कुठेही सांगतात हे असं कसं तसं कसं. आणि त्याच्यामुळे काय होतं, मन व्यस्त असल्यामुळे शरीराचा पाचक व्यवस्थित जात नाही, त्यामुळे शरीर कमकुवत राहतं. भीमाचं कसं आहे, व्यवस्थित जेवण झालं की पुढे जगाला आग लागो. त्याचं नाव आहे शरीराच्या स्तरावर जगणारी माणसं. काही काही माणसं त्याच्यापेक्षा भाग्यवान आहेत, शरीराला इथपर्यंत मंडपापर्यंत आणतात, आणि इथं आल्यानंतर जसं प्रवचन सुरू होतं, लागली समाधी. दरवर्षी प्रवचन ऐकतात, नेमकं डबल गोष्ट विचार काय करतं त्याने, जर कसं काय नाही महाराज, मंडपात गेले की समाधान वाटतं. समाधान झोप आल्यामुळे वाटते, झोपेचं वैशिष्ट्य. म्हणून शरीराच्या स्तरावर जगणारी व्यक्ती अध्यात्माच्या भानगडीतच पडत नाही. यावे खावे बरे असावे सदैव, बघ त्या 2-3 मागण्या असतात. झोपायला व्यवस्थित घर, 2 टाइम जेवण, सगळं बरबाद झालं तरी चालेल शरीराच्या स्तरावर. मनाच्या स्तरावरची माणसं सगळ्यात जास्त दुखी असतात, कारण की मन संकल्पना करतं जग असं पाहिजे, मन सृष्टी तयार करतं जग असं पाहिजे, आणि जग त्याला साथ देत नाही, म्हणून मानसिक रुग्ण तयार होतात. भरपूर श्रीमंती आहे, मनाची इच्छा आहे असं व्हायला पाहिजे. श्रीमंतीचा आणि वास्तवतेचा काही संबंध नाही. विचारशक्ती प्रबल आहे, राजकारणामध्ये आराखडे तयार केले जातात, अशा अशा विचाराने असा जर नाही बसत आराखडे, दुखी असतात. सगळा विचार केला पण दुखी झालो, काय करणार त्याला. मागे एकदा एक सिद्धांत सांगितला होता, पुन्हा एकदा सांगतो. बौद्धिक आराखडे कसे असतात. बुद्धीच्या बाबतीत अति विद्वान हा फक्त रावणच आहे, भयंकर विद्वान. रावणा इतका विद्वान कोणीच नाही, वेदावर भाष्य लिहिलेलं आहे. आणि पहिला दूत हनुमंतराय जे लंका जाऊन येतात, आणि अंतिम चेतावणी देण्यासाठी पुन्हा पाठवलं जातं ते अंगदाला. अंतिम चेतावणी, आता ही अंतिम आहे, नसेल तर उद्यापासून युद्ध सुरू. मग कोणाला पाठवायचं? रामचंद्र प्रभू म्हणले अंगदाला पाठवा. माझे शब्द नीट ऐकलं बरं, रामायण तुमच्या डोक्यातलं वेगळं, मी सांगतो ते वेगळं. रामचंद्र प्रभू म्हणजे अंगदाला पाठवा. त्या
माकड्याच्या सेनेमध्ये, वानराच्या सेनेमध्ये सगळ्यात जास्त संशयी व्यक्ती म्हणजे अंगद आहे. ज्याच्या बापाला रामाने मारलेलं आहे त्याला दूत म्हणून पाठवायचं, त्याला ताकद लागते. हे रामायण कसं पाठवलं? त्याच्या वडिलांना रामचंद्र प्रभूने मारले आणि तिकडे जाऊन मिळाला रावणाला तर किती सैन्य आहेत, कुणाची ताकद किती, कुणाची कशी ताकद आहे, सगळा इतिहासच आहे. यांच्याकडे नेहमी सैन्य आणि त्यांच्याकडे अंग झाला असतं तर हे राजकारणाच्या दृष्टीने चुकतं. पण रामचंद्र प्रभूचं आव्हान आहे, चांगला माकड पाठवलं असतं तर तू म्हणला असता की चांगलं आहे. पण सगळ्या वानर सेनेमध्ये संशयास्पद एकच माकड आहे, ते म्हणजे अंगद. मी त्याला पाठवतो, तुझी बुद्धी लावावी फोडून दाखव, नाही तर हार स्वीकार कर. त्याचं नाव आहे रामायण. अंगद जातो. आता काय आहे, कोणतं माकड येऊन गेलं कोणतं आलं नाही हे आपल्याला कळत नाही. सगळे माकड सारखीच वाटतात. त्याचं एक माकड लंका जाऊन गेलं होतं, त्याची दहशत बसली होती. माकड दिसलं तरी डोकीतून लागे व्हायची. सगळ्याची घरं मिळाली होती, इतकी दहशत त्या हनुमंताने बसवलेली. त्या राजसभेमध्ये सिंहासनावर बसलेला रावण आणि भालदार चौधराचे भाला आडवा टाकून उभे राहिलेले आणि यंग तरुण अंगद मध्ये युवराज गेल्याबरोबर त्याला ते तरुण पोराचं चालणं जरा वेगळं असतं, मस्ती असते जरा. आणि त्याच्या अंगद माकड म्हणल्यानंतर जरा जास्त झाले. तिथे दोन भालदार चौधराचे उभे होते ना, त्यांच्याकडे गेलं दोघांना दोन हाताने असं मारलं, तसंच पुढे गेलं. तिथे दोन धक्के मारले, त्याचा आवाज जाणून समोर लोकांनी पाहिलं. ते लोक तीच माकड पुन्हा आलं काय कुणाला माहिती. सगळे रावणाची सभा उठून उभी राहिली नमस्कार करायला. सभा रावणाची आणि मान अंगद आला, त्याचं नाव आहे मन. रावणाला इतका राग आला, कोणाच्या सामन्याहून तुम्ही उठला? काय उठला तुम्ही? तुम्ही उठायचं म्हणजे एखाद्याला सन्मान देणं आहे. रावणाच्या सभेमध्ये तुम्ही बसलात आणि माकडावर तुम्ही आदर देताय. जे मुख्य होता त्यांनी सांगितलं, महाराज आदर देत नाही आणि भीतीपोटी गेला. कशावर आदर देत नाही, भीतीपोटी गेलाय. सिद्धांत फार गोड आहे. भीतीपोटी देवाला मानणं आणि माझा आहे म्हणून देवाला म्हणणं हा तुकोबरायचा तुमचा आमचा फरक. आपण भीतीपोटी नमस्कार करतो, भीतीपोटी देव मानतो. तुकोबराय म्हणतात माझा आहे म्हणून माझा देव, त्याच्यापासून मी जन्माला आलो. पण देवाला भीत नाही आणि भीतीपोटी जो आदर दिला जातो तो सन्मान नाहीये, तो दबाव आहे, प्रेशर आहे. अंगद पुढे उभे राहतात. आता रावण प्रश्न विचारतो, कोण आहात तुम्ही? बालीपुत्र अंगद. परिचय कसा आहे? बालीपुत्र अंगद. आता बाली म्हणजे वाली काही सामान्य नव्हता. 6 महिने बगलेत बांधलं होतं रावणाला आणि परिचय करून देताना हा परिचय करून द्यायचा होता. तुला जो बगलेत घेऊन फिरत होता वाली, त्याचा मी पोरगा आहे, म्हणजे कुठेतरी दहशत बसली पाहिजे. आता वाली मारला गेला ही बातमी प्रसिद्धच आहे. जे लंकेत बातमी दिली नसेल असं थोडंच आहे. आणि फोडण्यासाठी एक वैचारिक डाव मांडला जातो रावणाकडून. ते विचारतात, वाली पुत्र आहात का तुम्ही? वडील कुठे? त्याला म्हणतात राजकारण. वडील मारले गेले माहित नाही रावणाला. हटकून विचारतात, वडील कुठे? म्हणजे कुणी मारले? हा त्याचा दुसरा प्रश्न राहील. अंगद फार हुशार. अंगदाने सांगितलं मी 2 शब्द बोलायला आलो. जर माझे ऐकलं तर ठीक, नाही तर तुम्हीच माझ्या वडिलांना त्याचे विचारायला जा, कशी तब्येत आहे, जेवण पाणी केलं का नाही. माझं ऐकलं तर ठीक आहे, नाही तर जिथे माझे वडील आहे तिथे उद्या तुम्ही गेल्याशिवाय राहणार, मी कशाला त्याचं सांगू दे. आणि मग रावणाने आपले डाव टाकले.
सगळ्या रीतीनं प्रयत्न केला. अरे अंगद कोणाची सेवा करतोस तू? वडिलांना त्यांनी मारलेला आहे, वडिलांचा तो शत्रू आहे, जर मारलं अकारण मारलेलं आहे. रामाने जर मला मारलं तर मी अपराधी आहे, तर तुझ्या वडिलांनी काही अपराध केलेला नाही रामाचा, का मारलं त्यांनी? सगळे प्रश्न टाकले. अंगदाने फार गोड उत्तर दिलं. अंगद म्हणजे तुमचे सगळे प्रश्न मला मांडले, माझा नाईलाज आहे. जाताना माझा हात रामाच्या हातात माझे वडील देऊन गेले. मारणं जर चुकलं असतं तर वैराच्या हातात आपल्या मुलाचा हात कोणी दिला नसतं. त्याला म्हणतात हृदय. तुमचे म्हणणं बरोबर आहे, तुमची विचारसरणी बरोबर आहे, पण मला फोडण्यासाठी जो तुम्ही प्रयत्न केलाय त्याचं मुख्य सूत्र चुकले. मी माझ्या मताने रामाकडे नाहीये, वडिलांनी सांगितलंय म्हणून मी रामाची सेवा करतोय. म्हणून कृपया फोडण्याचा प्रयत्न करू नका, सामान्य गोष्ट मनात आणू नका. फुटत नाही म्हणल्यानंतर बंदिस्त करा. आलाय आपली ताकद कळाली पाहिजे. सांगायला सुरुवात केली, अरे आता ऐकत नसतील तर बघू. अंगद म्हणलं काय मागचे जे आले होते ना ते संत होते, हनुमंतराय. त्यांनी बरंच तुमचा अन्याय सहन केला, बांधून घेतलं, हे केलं, आणि शेवटला लंका जाईल. तसं मी काही संत नाही, माझ्यामध्ये हनुमंत एवढी काही सहनशीलता नाही. फक्त आता तुम्हाला जर माझ्या शक्तीचं प्रदर्शन पाहिजे असेल तर मी काय ठेवतो एक एक माणसाला बोलणं. आता सुद्धा शक्तीची परीक्षा म्हणून हात एकमेकाचा पाहतात, तसं त्या काळाची पायाची परीक्षा. सगळे राक्षस झोंबले पण पाय हल्ला नाही. मला शब्दप्रयोग ठेवा, याचं नाव आहे निष्ठा, याचं नाव आहे हृदय. हजार राक्षस तरी झोंबले आपल्या बुद्धीला, आपल्या हृदयाला, आपली भावना न बदलणं, त्याचं नाव आहे ज्ञान. ज्ञान, निष्ठा, भक्ती, प्रेम. कमी लोक भेटतात का जगामध्ये? बुद्धी भ्रष्ट करणारी लोकांची काही कमी आहे काय? शास्त्रामध्ये फार सुंदर श्लोक आलेला. ताप आला तर ताप आल्या, जर श्रीमंत माणसाला ताप आला ना, त्या तापापेक्षा इतरांचा ताप जास्त होतो. भेटायला येतात लोक, बघा कशी घनिष्ठ बुद्धी करतात, त्याचं उदाहरण सांगतो मी. आणि पाहता ताप आला, ताप आला काय करतोय? आमच्या डॉक्टरची योजना करू. काय माणूस आहे, त्या डॉक्टरनी ज्याला गोळ्या दिल्या तो पुन्हा जगला नाही. काय गरज आहे का तिथे जाऊन बोलायचं? तो तापात आहे, गोळ्या खातोय, नाही चुकीच आहे तुझं. तिसरा येतो तो तारे गोळ्यानी काय होत असतं का? आमोशीच्या दिवशी रात्री फिरायला गेला होता, वड्यातला बाज गेले, ते इंजेक्शननी काय होणार नाही. तिसरे माणसं येतात, ते सांगतात महाराज ग्रहगती खराब आहे, शनी वक्री झाल्यामुळे ताप आला. यालाच झाला का? आणि तो जो तापात पडलेला माणूस आहे त्याला काहीच समजत नाही, तो दुखी आहे. कोणाचं ऐकावं? त्याला म्हणतात भ्रमिष्ट. तुम्ही आम्ही जे संसारामध्ये जगतो ना, असे हजारो प्रकारचे लोक आपल्या अवतीभोवती येतात. कोणी सांगतं देव आहे, कोणी सांगतं देव नाही, कोणी सांगतं संत लबाड आहे, कोणी सांगतं शास्त्र खराब आहे, कोणी काय. सांगणाऱ्या माणसाला काहीही माहित नसतं, पण आपली श्रद्धा ही अंगणाच्या पायाप्रमाणे असावी. रवणी एकदा ते हजारो राष्ट्र जरी झोंबले तर ती हल्ली नाही पाहिजे. तुझं नाव आहे. आणि शेवटी रावण येतो, अंगाला आपला पाय काढून घेतो. रावण म्हणजे काय झालं? तुझ्यासारख्या माणसांनी माकडाचे पाय धरणं बरोबर नाही. हरले असं नाही बरं का, त्याचा प्रयोग लक्षात ठेवा. भीती वाटली रावणाची, असं नाही. पाय काढून घेतला. माकडाचे पाय पकडले की तुझी आज पाळी आली, त्यापेक्षा रामाचे पाय पकडले उद्धार होईल. आणि फार गोड वर्णन आलेलं.
जाता जाता अंगात जमिनीवर बुक्की मारतो. जमिनीवर त्या बुक्कीचा एवढा आघात होतो, सगळं हादरतो मला सभा. म्हणजे हादरण्यात रावणाचे मुकुट पडतात, अंगाचे मुकुट देतो तिथून. तो राजा होता आणि मुकुट घालत होता, ते मुकुट गेला आणि त्याच मुकुटाचा अभिषेक विभीषणाला केला जातो. लक्षात ठेवा, निष्ठा. हृदय चांगलं पाहिजे तुमचं. शक्तीची घेणं देणं नाही. शारीरिक शक्ती आहे, मानसिक शक्ती आहे, वैचारिक शक्ती आहे. हृदय चुकीचं आहे. रावणाप्रमाणे आराखडे चुकतात. काय तुम्ही सोन्याच्या घरात राहणारा रावण. लक्षात तिथे काय बोललो? सोन्याच्या घरात राहणारा रावण आहे आणि मंगळगौरी सारखी पत्नी आहे. वेदाचं प्रशिक्षण आहे, पोटात अमृत आहे आणि जगावर सत्ता आहे. पण खरं स्त्रीवर मन गेल्याशिवाय राहिलं नाही. हृदय खराब आहे महाराज. सगळं आहे, हृदय बरोबर नाही. सगळ्या जगाचा उपयोग होत नाही आणि जगात काहीच नाही, पण हृदय चांगले आहे. जगत तुकोबरायाप्रमाणे मंदिरं बांधावे इतकं अजरामर होता येतं, केवळ हृदय माणसाचं चांगलं पाहिजे. काय तुकोबरायाकडे 2 दिवस तुम्ही ऐकतात, भावकी विरोधात, पत्नी विरोधात, लोक विरोधात, किती विरोध जगद्गुरु तुकोबा. हृदय विरोधात नाहीये तुकोबराय. देतात त्रास, देऊ, आपलं आपलं चालू ठेवा, आपलं आपलं जीवन चालू ठेवा. प्रेम करायचंय भगवंतावर, शिवाय घ्यायचं भगवंतावर, मागणी मागायची भगवंतावर, झिडकारायचंय भगवंताला. मन उचल म्हणून झालं, भगवंताची स्तुती करायची. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण. स्तुती सुद्धा तुकोबरायची स्वतःची आहे. अर्थ कळाला का? दुसऱ्याने केलेली आरती आपण म्हणत बसत नाही. तुकोबराय सुख करता दुःख करता. आपल्याला आरती सुद्धा करता येते, दुसऱ्याने केलेली आरती आपल्याला करावी लागते. एवढं बौद्धिक दारिद्र्य आपल्यामध्ये आहे. आरती सुद्धा उधार घ्यावी लागते, दुसऱ्याची म्हणावी लागते. तुकोबराय दुसऱ्याची स्तुती करत नाही, त्यांचा अभंग तयार करतात. श्री अनंत मधुसूदना त्यांचा अभंग आहे. पद्मनाभा नारायण. चुकीचं असेल, नसेल व्याकरण शास्त्रामध्ये बसेल, पंडित लोकांना मान्य नसेल, पण बापाला हात मारत असताना व्याकरण शास्त्र पाहिलं जात नाही. वडिलांना बोलवायचे, शब्दाची शुद्धी झाली पाहिजे असा अर्थ नाही. हे जगद्गुरु तुकोबरायांचं मत आहे. भगवंताला हात मारायचे ना, त्याला प्रेम लागतं, भाषा लागत नाही. आईला हात मारायचे, मन पवित्र लागतं, हृदय पवित्र लागतं. बस पवित्रतेतून हात असतो. आणि जितकी हात हृदयातून निघेल ना, तितकी आईपर्यंत लवकर पोहोचते. एखादा नाटकी पोरगा आपलं ना, नाटकी नुसतं म्हणतो आई, आईच्या लक्षात येते, वरून वरून त्रास देते. पण जर पायामध्ये काटा मोडला किंवा पोरगा पडला आणि आई म्हणून जर हात मारली आहे, त्याच्या परिस्थितीत आई धावत जाते. कारण की आपला भाव बदललेला आहे बोलवण्याचा. लक्षात येते ना तुम्हाला? तसं तुम्ही भगवंताला कशी हात मारताय, आईला कळतं, जगाच्या आईला कळणार नाही असं शक्य आहे. कशा आर्थ भावनेनं तुम्ही बोलत आहे भगवंताला, ते जास्त मोलाचं आहे. सकाम भावनेनं बोलत असाल नाही, आणि मन सकाम आहे. मन तुम्हाला या 4 पद्धती समजून सांगितलं की जगद्गुरु तुकोबराय सकाम नाही आहे, निष्काम आहे. सकाम माणसाचं प्रेम कारणास्तव असतं, कारण संपलं की प्रेम संपतं. हजारो लोक कार्य घेऊन येतात, येताना विनम्र असतात, हात जोडलेले असतात, विनम्र झालेले असतात, चेहऱ्यावर दीन भाव आलेला असतो. त्यांचं काम झालं ना की पुन्हा भेटायला सुद्धा येत नाही, धन्यवाद म्हणायला येत नाहीत महाराज. कारण की मन सकाम आहे, त्याचं काम संपलं की मन बदलतं, मनाला दुसरा विषय येतो. आणि अशा या चलबिचल जगामध्ये, बदलणाऱ्या मानसिकतेमध्ये
कुठेतरी आपण प्रेमाचा शोध घेतो, ते आपल्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. लक्षात येते काय म्हणून? चलविचल झालेल्या जगामध्ये, स्थिर नसलेल्या मानसिकतेमध्ये आपण प्रेमाचा शोध घेतो. शोध चुकीचा आहे. आणि ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, साधू संत अशा हृदयाच्या ठोस स्तरावर जातात जिथं बदलण्याचा कुठला मार्ग नाही. आई दुःख देते काय, आई सुख देते काय, आई कुरवाळते काय, मुलाला सगळं सारखं. आईचं मारणं मान्य असतं, तसं आईचं कुरवाळणं मान्य असतं. दुःख सहन करणं साधूला जसं मान्य असतं, तसं अभंग लिहिल्यानंतर माझ्यातून करत होतात ही भावना नसते. सुद्धा म्हणे माझं बोलायची होते. दुःख आल्यानंतर सुद्धा देवाने दिलेलं दुःख आहे म्हणून तक्रार करत नाही. माझे शब्द गणिताप्रमाणे ऐकू नका बरं का. दुःख दिल्यानंतर देणारा देवच आहे, पण चांगलं झाल्यानंतर आपल्याकडे बोट नसतं. तुका म्हणे माझं बोलायची होते, त्याचं नाव आहे हृदय. वाईट करणारा तो आहे आणि चांगलं करणारा मी आहे, याला म्हणतात द्वैत. जिथं चांगलं होईल तिथं मी, हे मी माझ्या म्हणण्यानुसार गलबाळ करतो. आणि वाईट गणती म्हणत होतो पण माझं कुणी ऐकलं नाही. म्हणजे ह्याच्या म्हणण्याप्रमाणे वाईटामध्ये जबाबदार नाही, हृदय असेल साधूचं, दोन्हीमध्ये जबाबदार आहे. चांगलं असेल वाईट असेल. आणि त्याचं पुढचं पाऊल सांगतो. जग जग आहे, यात चांगलं असतं ना वाईट असतं. अर्थ कळतोय? जग जग आहे, जगात चांगलंही नसतं आणि वाईट नसतं. जग तुमचं नाही आहे, पण जगाविषयी बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. काय निर्माण केलं? जगत निर्माण केलं, माती निर्माण केली, सृष्टी निर्माण केली. जे बी आपण पेरतो त्याच्यातून कोण उगवलंच पाहिजे, ती ताकद तुमची. हवा फिरत राहावी ही कोणाची हाती नाही. वेदामध्ये सांगितलेलं भीषस्मात भारतात पवत आहे, भगवंताची इच्छा आहे, ताकद आहे. मग भगवंताच्या जगात जग कसं आहे ही संकल्पना करणारे तुम्ही कोण? दिला असेल लोकांनी त्रास, भगवंताची लोक आहे. केलं असेल भगवंताने प्रेम, भगवंताने. आणि हे लक्षात ठेवा, हयात असताना जगद्गुरु तुकोबाला त्रास दिला, त्याच माणसाने जगद्गुरु तुकोबाचे मंदिर बांधले. ही कल्पना कोणाची? ही प्रेरणा कोणाची? जग जर खराब असेल तर तुकोबांना देव मानणारा वर्ग कोण? मनुष्यच आहे. गाथा बुरवणारे जर माणसं असतील तर गाथ्यावर प्रेम करणारे सुद्धा माणसं. म्हणून जगाच्या बाबतीत बोलता येत नाही. आपली संकल्पना जगाबरोबर चुकीची जोडली जाते, म्हणून विचार करावा लागतो. जन्माला आलेलं मूल आहे, कशी बोलली आहे देवाला माहिती. का तुम्ही प्रेशर करता इतके टक्के मार्क पडले पाहिजे? असेच गोष्टी तर तुम्ही सांगू नका, आपोआप पडतात. गरीब अशी मुलं कलेक्टर होतात. कलेक्टर म्हणजे काय ते शेतकऱ्याला माहित नसतं. मुलगा बुद्धिमान म्हणून कलेक्टर होतो. अर्थ कळाला ना? आणि श्रीमंताची पोरं दहावीच्या पुढे जातच नाही. त्यांना विचार असं काय तर काय करणार आहे? दहावीच्या पुढे शिकून काय करणार आहे? काय नोकरी करायची? नोकरी तरी का? गाडी घरात आहेत, बंगला घरात आहेत, सगळं घरात आहेत. फक्त वय वाढावं म्हणून आम्ही शाळेत पाठवतो. बघा, श्रीमंताची पोरं अमेरिकेला शिकायला जातात. श्रीमंत ते विशेष म्हणजे जास्त वय आहे. काय तुला मजा करायची लोकं कर, सगळी फॅक्टरी कंपनी तयार आहे तुझ्यासाठी, कुठं जायची गरज नाही तुला. काय आनंद घ्यायचा असेल तो घे. ती जगाची संकल्पना सांगतो तुम्हाला. तुमची आमची संकल्पना द्यायची म्हणून दबाव देता येत नाही. साधूची संकल्पना पाहत होते, कुठल्या माणसाला बदलता येत नाही. ज्ञानोबाईची ओवी खूप सुंदर आहे. मी प्रवचन करतो म्हणजे तुमच्यात बदल होईल ही माझी भावनाच नाही. प्रवचनापुरता बदल होतो एवढंच मला माहिती. शास्त्रामध्ये फार सुंदर श्लोक आलेले आहेत.
सुतत्तमुखीपानीयम पुनर्गच्छती शीतता. सकाळी सकाळी आंघोळ करण्याकरता आपण पाणी गरम करतो. शास्त्रकार सांगतात पाण्याचा स्वभाव आहे, स्वभाव शीतल असणे, तात्पुरतं गरम झालं. आणि गरम झालेलं पाणी अगदी बाजूला करून द्या, पुन्हा ते शीतलच होणार. कळते तुम्हाला? प्रवचनामुळं, साधूमुळं थोडं परिवर्तन जीवनामध्ये होतं, थोडं बदल झाल्यासारखं वाटतं. पण जशी तुमची प्रकृती आहे, तो रजोगुणी असेल, तमोगुणी असेल, सत्वगुणी असेल, त्यात बदल होणार नाही. मग कशाकरता प्रवचन आहे? जर सत्वगुणी असेल आणि बदलण्याचा जर त्याला मार्ग माहीत नसेल तर ज्ञानेश्वरी जाता हे मार्गदर्शक ठरतात. एवढा सगळं उद्देश आहे. परिवर्तन करता येत नाही त्याला. लोकांना फसवता येते एवढंच फक्त करता येतं, बाकी परिवर्तन कोणी कुणाला करू शकत नाही. देव प्राप्त करून देतात येत नाही. देव प्राप्त करण्याची योग्यता आपल्यात पाहिजे, त्याचं नाव आहे साधना. अर्थ कळला ना? देव प्राप्त करून घेण्याची योग्यता आपल्यात पाहिजे. ती योग्यता म्हणजे साधना आहे. माझी इच्छा झाली, मला देव मिळालेला आहे म्हणून मी तुम्हाला देव देऊ शकतो असा त्याचा अर्थ नाहीये. हा, न मिळालेल्या माणसांना देव ते लोक फसवू शकतात. 4-5 दिवसापूर्वी मुंबईला जाण्याचा एक प्रसंग होता. तेल काढतात तिथे आपल्या समोर, अशी जागा होती. माझं काही काम होतं म्हणून मी थांबलो होतो तिथे. मोठा तो बेनर लावला होता त्यांनी. त्या बॅनरवर लिहिलं होतं, केस गळत असतील तर थांबण्याचं तेल, बालों का गिरना यहाँ बंद किया जाता है. मोठा बोर्ड. आणि तिथेच मी उभा होतो. मी त्याला विचारलं किती रुपये घेतलेले? 800 रुपये किलो. आणि मोठे मोठे माणसं कार मधून यायची आणि तेल घेऊन जायची. मला इतकं हसू आलं, जो तेल विकतोय ना त्याला केस नाहीये. आणि घेणारी लोक नाही. 800 रुपये लिटरचं तेल घेतोय आपण ज्याच्याकडून, आणि त्याला केस नाहीये. आणि तुम्ही ते तेल घेऊन जात आहे, काय बोलणार जगाला? आणि समोर आम्ही पाहतो डोळ्यापुढे ज्याला देव मिळालेला नाही अशा लोकांना तुम्ही संत समजता. ज्याच्या जीवनात भक्ती नाहीये, ज्याच्या जीवनात प्रेम नाहीये, त्याला तुम्ही संत समजता. आणि त्याच्या हातून जर उद्या चुकी झाली, खरे संत बदनाम होतात. वारकरी संप्रदायामध्ये कुठलाही संत कोणालाही तावीज, दंडा, दोरे देत नाही. वारकरी संप्रदायाची संकल्पना वेगळी. तिथे दुःखाला तळून जाणं शिकवलं जात नाही. दुःखाबरोबर मुकाबला कसा करायचा हे जगद्गुरु तुकोबाईचं प्रशिक्षण आहे. दुःखाला घाबरा, जगात बदला असा विचारच तुकोबाईच्या जीवनामध्ये येत नाही. ते ठोस ज्ञान आहे जगद्गुरु तुकोबाई. बदलता येत नाही, आपल्याला बदलता येतं. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. स्वतःला मुक्त करता येतं. उद्धरेल आत्मात्मानम, आत्मानम अवसादाय. आपला उद्धार आपल्याला करता येतो, दुसऱ्याला सांगताच येत नाही. हेच जग आहे. किती तुम्ही तुमच्यामध्ये प्रगती केली की विष्कार बदल नाही करता येत जीवनामध्ये. पण अशा रीतीने जगाचा जर अशा लक्षात आला, माणूस अंतर्मुख होतो, साधनाभिमुख होतो. मग तो शरीराचं ऐकत नाही, मनावर विश्वास ठेवत नाही, विचारधारा काय चालली त्याकडे पाहत नाही, हृदय भगवंताला समर्पित करतो. त्याचं नाव आहे निष्ठावान संत. काय विचारसरणी असेल ते असेल, काय मनाला वाटेल ते वाटेल, शरीर असेल अथवा नसेल, परंतु हृदय ज्या व्यक्तीने भगवंताला खोलवर असणारं हृदय समर्पित करतात, हृदयामध्येच परमात्मा आहे, जायचं कुठंच नाही. वारकरी संप्रदायाची संकल्पना हृदयामध्येच परमात्मा आहे. मंदिरात गेल्यानंतरच देव भेटतो
या वृत्तीची तुकोबराई नाही तर मंदिर सोडलं नसतं तुकोबराई नाही. डोंगरावर जाऊन बसले असते. का गेले डोंगरावर? मंदिर होतं का तिथे? कधी घोराड्या डोंगरावर, कधी भंडारा डोंगरावर, कशा करता जायचे? देव कुठेही आहे. फक्त मंदिरात असतं तर तुकोबाईंनी मंदिर सोडलं नसतं. कुठेही जा तिथे देव आहे. मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात, त्याचं नाव आहे निष्ठा. म्हणून परमार्थ आपलं पहिलं पाऊल आहे. निष्ठा जन्माला आली पाहिजे. लक्षात येते? एकनिष्ठ. हा जरा वरच्या पद्धतीने सिद्धांत सांगितला. निष्ठा केवळ परमार्थातच लागते असं नाही. संसार सुद्धा निष्ठेशिवाय होत नाही. देवाला निष्ठा लागते हा महत्वाचा विषय नाही बरं. सती पत्नी म्हणजे काय? एकमेकावर निष्ठा, एकमेकाबद्दल आदर म्हणजे संसार आहे. पुत्र आणि आई म्हणजे काय? एकमेकाबद्दल आदर, तरच निष्ठा म्हणतात. संसार जरी करायचा असेल तरी निष्ठा लागते. आपली निष्ठा बदलते. आपली निष्ठा बदलते आणि साधूंची बदलत नाही एवढाच मुक्तपणा. न बदलणाऱ्या निष्ठेची साधू सुसंगत असल्यामुळे देवाला अजरामर करावंच लागतं. हे जगद्गुरु तुकोबारांचं जीवन चरित्र. न बदलणारी निष्ठा पाहिजे. मग अंगद असेल, जगद्गुरु तुकोबाराय असेल, हे सगळे न बदलणारी मंडळी. एक विधता म्हणतात. एक विधता कोणी नाही. कितीही ज्ञान सांगा, किती तत्वज्ञान सांगा, ते कधीही जीवनात बदलली जात नाही. आपला एक वेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. 1 तास पूर्ण झालेला आहे आणि एक 5-10 मिनिटाचं मध्यंतर होईल. आपल्या सगळ्यांना परवानगी आहे. आज जर थोडं 5 मिनिटं लवकर याच्यासाठी सोडलं की दुसरा मोठा विषय पुन्हा आपल्याला ऐकायला मिळेल. 5 मिनिटानंतर आपला विषय पुन्हा सुरू होईल. मध्यंतर आहे.